जुनं क्रिकेट तुम्ही आठवा, कदाचित तुम्ही पहा स्वीप फटके, त्यानंतर आपण जर पाहिलं स्क्वेअर ड्राईव्ह, अशा पद्धतीचे फटके तुम्हाला फार कमी पाहायला मिळायचे. पण अलीकडच्या काळामध्ये पहा क्रिकेटमध्ये टॅलेंट आले, टेक्नॉलॉजी आली आणि त्या पद्धतीने खेळाडूंमध्ये देखील बदल होताना तुम्हाला ह्या ठिकाणी मात्र पाहायला मिळतात. दोन क्षेत्ररक्षकांमध्ये त्या ठिकाणी मात्र आपण पाहतोय खरं तर दरी होती, थोडासा गॅप होता, पण चांगले क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळालं. धावा देखील मैदानाच्या आतमध्ये मिळणार आहेत. अगदी दोन धावेने धावफलक. साई बालाजी लोणी प्रथमतः बॅटिंग करत असताना 1.5 नंतर 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये 22 धावा, 22 रन, लॉस ऑफ 2 विकेट्स. दुसरं षटक मार्गस्थ आहे, 22 धावा धावफलकावरती आहे. सर, आपण चर्चा करतोय की सुजय पर्व साई 11 शिर्डी संघाने टॉस जिंकला, गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आता हा निर्णय गोलंदाज सार्थ ठरवतील का? काय गोलंदाजी करतील, कशा रीतीनं फलंदाजी करणाऱ्या संघाला रोखतील? समोर योगेश पवार आहेत. पुढे सरसावले, बॉल हवेत, फटका तर थोडासा मिस टाइम, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली तर आले जरूर, परंतु तिथे झेल कलेक्ट होताना पाहायला मिळाला नाही. म्हणून सर, या अगोदरचा फटका सुद्धा योगेश पवार यांचा असाच होता. तिथेही थोडंसं प्रॉपर टायमिंग बघायला मिळालं नाही, थोडासा मिस टाईम होता. आणि इथे सुद्धा तेच चित्र पाहायला मिळालं. म्हणजे पहिले 2 चेंडू तुम्ही योगेश पवारचे जर पाहिले तर थोडेसे मिस टाईम होताना पाहायला मिळाले. ओव्हरचा खेळ संपला, 2 ओव्हर झाल्यात, 2 बाद 24 धावा, साई बालाजी लोणी. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री सचिन शिंदे पाटील व श्री पप्पू शेठ गाडे पाटील रहीमपूर यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. पहिला चेंडू निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहिला, म्हणजे दुसऱ्या षटकातील असणारा राहुल सर अगदी 5वा चेंडू अगदी आपण पाहिलाय. तिथे झेल उडाला होता. त्यावेळेस बंटी तिरके सर अगदी धावत पळत जाऊन पोहोचण्याचा प्रयत्न केला. सोमा वेकर त्यांच्याबरोबर होता, तिथे झेल होऊ शकला नाही. पण त्याच्यानंतरची कामगिरी एक क्षेत्ररक्षक वाढवलं तिथं त्यावेळेस, आणि परत एकदा संतोष याने मजबूर केलं होतं तिथे योगेश पवारला खेळायला. पण यावेळेस प्रसाद रणमळे चेंडूपर्यंत पोहोचून सुद्धा झेल झाला नाही. हे झेलाचे परिणाम पाहायला मिळणार का? प्रश्नचिन्ह आहे. संतोष असणे बाबतीत आपण जर पाहिलं तर फासे टाकून मासे गळाला लावण्याचं काम ते करतायत. या अगोदर सुशांत गायकवाड त्यांच्या विरुद्ध आक्रमण तर झालं, परंतु त्यांनी जाळ्यात अडकवलं सुशांतला. मिड ऑफच्या डोक्यावरून खेळण्याचा त्यांनी प्रयत्न केला. अमोल डुबेच्या हातात सेफ हँड पहिला धक्का बसला. त्यानंतर योगेश पवारला सुद्धा जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न केला आणि तो मात्र क्षेत्ररक्षकांची साथ आपण म्हणू शकतो मिळाली नाही, नाहीतर अजून एक धक्का बसला असता तो आयकॉनच्या रूपामध्ये. राहुल सर, नक्कीच आपण या ठिकाणी झेलाचा विषय देखील घेतला. कॅच किती महत्त्वपूर्ण आहेत हे देखील आज, कारण आज जर तुम्ही चुका केला तर कदाचित तुम्हाला ही स्पर्धा सोडावी लागू शकते. त्यासाठी खरं तर एक चांगल्या पद्धतीनं आज तुम्हाला कोणतीही चुका न करता मैदानावरती एक चांगला गेम, इथे चांगलं क्रिकेट मैदानावरती मात्र तुम्हाला खेळावे लागणार आहे. भारत विरुद्ध श्रीलंका एक सामना तुम्ही आठवला असेल 2014 मध्ये ईडन गार्डनवरती झाला. त्या ठिकाणी जर आपण पाहिलं रोहित शर्माचा कॅच त्या ठिकाणी परेरानं सोडला आणि त्यानंतर 264 धावाची खेळी अगदी रोहित शर्माच्या माध्यमातून एक वर्ल्ड रेकॉर्ड रोहित शर्माच्या माध्यमातून त्या ठिकाणी तयार झाला. आणि त्यामुळं खरं तर जीवदान क्रिकेटमध्ये किती घातक ठरू शकतं याचं एक उदाहरण देखील आपण या ठिकाणी स्पष्ट केलं. तर दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहिले योगेश पवारबद्दल देखील आपण या ठिकाणी चर्चा करतो. पहिल्या दिवशी आल्यानंतर योगेश पवारबद्दल थोडीशी माहिती मिळाली. अगदी सरावादरम्यान एकदाही आऊट न झालेला खेळाडू म्हणून योगेश पवारची नोंद ह्या मैदानावरती होती. तर ही गोष्ट आम्हाला पाहिजे की मॅचमध्ये तो बाद होणार की नाही. सराव आणि मॅच यामध्ये जमीन आसमानाचा फरक असतो. सराव तुम्ही किती मन लावून करता त्यावरती तुमचा परफॉर्मन्स हा पाहायला मिळतो. डान्सिंग डाऊन द विकेट, खिलाडी बन गया दर्शक. अमोल डुबे निश्चितप्रमाणे त्या ठिकाणी आहे आणि त्याची डोक्यावरून चेंडू पाठवल्या सरळ सी बारच्या बाहेर नामदार चषकात आलेला खणखणीत षटकार. असा ध्वजार हा गेला बुलंदी षटकार. श्री साई व्यंकटेश ग्रुप, लँड डेव्हलपर्स आणि बिल्डर, लोणी शहरचे प्रोप्रायटर श्री राहुल शेठ घुगरे पाटील व श्री महेश भाऊ. हर वार का पलटवार हूं मैं, यो ही नहीं कहलाता, योगेश पवार हूं मैं. आज आयकॉनच्या भूमिकेमध्ये खेळतायत आणि पहिला षटकार. खरं तर योगेश पवार यांच्या बाबतीत मागच्याच काही महिन्यांपूर्वी मखमलाबाद प्रीमियर लीग नाशिकमध्ये एक स्पर्धा झाली, तिथे आयकॉनच्या भूमिकेमध्ये योगेश पवार खेळले. आणि मित्रांनो, त्या स्पर्धेमध्ये योगेश पवारनं ॲज अ आयकॉन खेळत असताना एक महत्त्वपूर्ण मॅच होती, त्या मॅचमध्ये शतकसुद्धा झळकावलं होतं. असे अनेक मैदाने या खेळाडूने गाजवलेली आहेत. आपण जर पाहिलं तर शेतकरी पुत्र आहेत. आज शेतकरी 11 या संघाला संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये घेऊन जाण्याचं काम जर कोणी केलं तर तोच योगेश पवार आज स्ट्रायकिंग एंडवरती सर आहे. शांत तयार परत एकदा.
यावेळेस अगदी भन्नाट वेग होता, यष्टीरक्षक अगदी आपण पाहतोय विकीच्या हातामध्ये चेंडू येऊ शकला नाही आहे, चांगला चेंडू. याच्या अगोदर चेंडू अगदी हळूवार पण टाकले होते, पण यावेळेस अगदी जोर लावला गेला असं आपण म्हणूया. कारण एक चांगला चेंडू आणि अगदी आपण परत एकदा ऑनस्क्रीन आपल्याला गोष्ट पाहायला मिळते, बॅट आणि पॅडच्या मधोमध थोडंसं अंतर जास्तच होतं आणि त्याच्यामधून चेंडू निघून गेला आहे, जो योगेश पवार याच्या बॅटवरती येऊ शकला नाही. चांगला चेंडू होता, कमबॅक केलं इथं श्याम त्र्यंबकेने, परत एकदा योगेशसाठी तयार आहे. यावेळेस अगदी उजवेष्टीच्या बराचसा बाहेर, व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा आहे. व्हाईट बॉल, अतिरिक्त धाव वाढली जाईल. हा गेला वाईड. आनंद बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर कालूभाई स्कोर कार्ड या ठिकाणी पुढे जाताना तुम्हाला पुन्हा एकदा फाईट मध्ये बॉल, वन बाउन्स, योगेश पवारचा ट्रेडमार्क बॉल पोहोचतोय बाउंड्री लाईन पार. धावा मिळणार आहेत 4. सुंदर असा चौकार. बेदून गेला आरपार, सनसनीत चौकार. श्री JD बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिगे पाटील यांचा सनसनीत चौकार. थँक्यू. पहा 4 धावेने धावफलक पुढे जाताना तुम्हाला पाहायला मिळाले 36 धावा धावफलकामध्ये आहेत. एक गोष्ट नक्कीच तुमच्या लक्षामध्ये आली असेल, या अगोदरची बॉल श्याम त्र्यंबकेने किती अगदी सुंदर पद्धतीने केले. व्हेरिएशन त्यामध्ये होतं, गती परिवर्तन त्यामध्ये होतं, पण त्यानंतर शॉर्ट पिच बॉल केला आणि त्या शॉर्ट पिच बॉल नंतर आपण पाहतोय योगेश पवारचा कॉन्फिडन्स वाढला गेला, तिथे चौकार आला आणि त्यानंतर गेला वाईड. आनंद बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर कालूभाई यांकडून वाईडची ही एक रन. थँक्यू. ही गोष्ट खरं तर खूप महत्वाची आहे. ओहो, पुन्हा एकदा डीप मिड विकेटच्या डोक्यावरनं योगेश पवारच्या बॅटमधनं येतोय एक टोले जंग फटका, झरण षटकार. छत्रपतींचा छावा. या मिळाल्या 6 धावा. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स अँड बिल्डर लोणी शहरचे प्रोप्रायटर श्री वैष्णव कुमार त्रिभुवन व श्री गणेश अहिर पाटील यांचा दणदणीत षटकार. शाम के खिलाफ योगेश पवार कर रहे अपना काम और उसके बावजूद और बढ़ रहा है योगेश पवार का नाम. नाही, हा शेतकरी टोला होता आणि चेंडू थेट शेतात. जा शेतात आणि आणा बॉल, हेच त्यानं सांगितलंय. व्हाईट बॉल. हा गेला वाईड. आनंद बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर कालूभाई यांकडून वाईडची ही एक रन. पाहता पाहता धावफलक 44. या दरम्यान आपण पाहिल्या परत तिथे चेंडू अगदी वाईटच मिळाला खेळला गेला, तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक सिंगल येताना आपल्याला पाहायला मिळते आणि एका सिंगलच्या रूपाने धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. षटक क्रमांक 3च्या समाप्तीनंतर 2 बाद 45. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री सचिन शिंदे पाटील व श्री पप्पू शेठ गाडे पाटील रहीमपूर यांकडून ही पहा ओव्हर संपली. पहा 3 षटकं या ठिकाणी संपली गेली आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर साई बालाजी लोणी संघ 45 धावा 45 रन्स. त्यामध्ये योगेश पवार 7 चेंडूंचा सामना केलाय, 21 बनवल्या, 300च्या स्ट्राईक रेटने तो बॅटिंग करतोय. 2 षटकार आणि एका चौकाराची या ठिकाणी मात्र आपण पाहतोय खेळी. ह्या इनिंगमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. दुसऱ्या बाजूला काका आहेत आणि काकांच्या माध्यमातून फक्त 1 चेंडू खेळला गेलाय, कोणतीही धाव येथे मात्र मिळाली नाहीये. थोडंसं स्पीडअप करा. आतमध्ये ऑफिशियल्स टीमला देखील माझी विनंती असेल. आज 6 टीम्स आपल्याकडे आहेत आणि मगाशीच प्रत्येक संघाला आपण या ठिकाणी सूचना दिलेली आहे. 6 षटकांसाठी 30 मिनिटं. 30 मिनिटांच्या अगोदर शेवटचं षटक सुरू करणं गरजेचंच आहे, अन्यथा तुम्हाला या ठिकाणी मात्र पेनलाइज केलं जाईल. त्यामुळे थोडंसं आपण स्पीडअप करा, कारण संपूर्ण मॅच आज वेळेमध्ये संपूर्ण होणं गरजेचं आहे. आज एखादी मॅच जास्त या ठिकाणी होऊ शकते, त्यासाठी वेळ वाचवणं हे फार गरजेचं असेल. थँक्यू. सूचना संपते. जाऊया पुन्हा एकदा मॅचकडे. अगदी 3 षटकानंतर आपण पाहिले मैदानावरती अगदी 45 धावा धावफलकामध्ये आहेत. 18 चेंडूमध्ये 45 बनवल्यात. यामध्ये योगेश पवारची इनिंग तुम्ही पाहिली, खूप महत्त्वाची होती. तर अजूनही 18 चेंडू शिल्लक आहेत, 3 षटकं शिल्लक आहेत. तर ह्या 3 षटकांमध्ये कदाचित शेवटच्या बॉलपर्यंत योगेश पवार जर तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळाला तर आज पुन्हा एकदा एक नवीन रेकॉर्ड बनवू शकतो का, ही देखील प्रेक्षकांची चर्चा असेल. या दरम्यान अगदी आपण पाहिलंय रेवतचा स्ट्रोक आणि चेंडू सरळ सीमा रेषेच्या बाहेर पोहोचतोय. 4 रन चौकार.
सीमारेषा भेदून गेला आरपार, सणसणीत चौकार. श्री JD बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिगे पाटील यांचा सणसणीत चौकार. चांगल्या स्ट्राईक रेटनं फलंदाजी योगेश पवार करताना पाहायला मिळत आहेत. 300 पेक्षा जास्तचा त्यांचा स्ट्राईक रेट आहे. संघातील प्रमुख गोलंदाज श्याम त्र्यंबके आणि त्यांच्या विरोधात केलं गेलेलं आक्रमण, त्यांच्या षटकामध्ये आल्या 21 धावा. काल सुद्धा श्याम त्र्यंबकेच्या विरुद्ध प्रचंड मोठी आक्रमणं झाली आणि तिथे थोडंसं कमबॅक करण्याची आवश्यकता आहे. संघ मजबूत स्थितीमध्ये आहे. साई बालाजी लोणी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फाईन लेगच्या दिशेने चेंडू जाणार आहे. योगेश पवारचा वार, अजून एक चौकार. सीमारेषा भेदून गेला आरपार, सणसणीत चौकार. श्री JD बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिगे पाटील यांचा सणसणीत चौकार. राहुल सर, संघाचं अर्धशतकही झालंय. पुन्हा एकदा रिव्हर्स स्विच त्या ठिकाणी केलाय. प्रॉपर टायमिंग नाहीये तिथे. हो इथे कॅच ड्रॉप होतोय. कॅच ड्रॉप आणि जीवदान मैदानाच्या आतमध्ये कोणाला मिळाले त्याचं नाव आहे योगेश पवार. असा कसा या पट्ट्याचा तोल फसला. डावलली हातातली संधी, कारण झेल सुटला. SS कलेक्शन मेन्सवेअर कोल्हारचे प्रोप्रायटर शादाब शेख व सैजाद शेख सांगताय. सबीर ढाकणीवरती सातत्याने आक्रमण करतोय. या दरम्यान नासिक नोंद विकेट लॉंगॉनला चेंडू पोहोचलाय. क्षेत्ररक्षक दूरवरती आपल्याला पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक चेंडूवरती वारच्या वेगाने आला. एक धाव तर आली आहे. दुसरीचा प्रयत्न आणि योगेश पवार पोहोचलाय. 2 धावा. सुरेख रन बिटवीन द विकेट. काय फलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये योगेश पवार. संघाची धावा संख्या 57 आहे. 2 फलंदाज बाद आहे आणि 11 चेंडू 33 धावा एकट्या योगेश पवारच्या आहेत. 2 जीवदानाच्या मोबदल्यावरती 2 जीवदानं मिळालीत. एकाच खेळाडूकडून मिळालीत. प्रसाद रनमाळे त्या ठिकाणी अगदी आपण पाहिलाय. पण प्रसाद रनमाळे चेंडूपर्यंत पोहोचल्यानंतर सुद्धा 2 वेळा त्याच्याकडून झेल सुटताना आपल्याला पाहायला मिळाले. इथं कमबॅक करणं गरजेचं राहील. नाहीतर संघ खूप मोठ्या अडचणीत, सुजय पर्वत साईल म्हणजे शिर्डी संघ हा सापडला जाऊ शकतो. समीर तयार आहे. नासिक डाऊन द विकेट करण्याचा प्रयत्न, थोडासा स्टेपआउट करून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू शरीरावरती निश्चितप्रमाणे येऊन आदळलाय. निर्धार चेंडू आहे. धापलक स्थिर आहे. धापलका धावा संख्या 57 धावा. धन्यवाद सचिन इंगे सर, तुम्हालाच काळजी. नक्कीच ऑर्गनायझर टीम नीट देखील आपण पाहतोय. खरं तर खूप कष्ट घेतलेले आहेत. अगदी आपण पाहिले या ठिकाणी लोणी प्रीमियरचं हे दुसरं पर्व आहे, पण ज्या पद्धतीनं नियोजन केलेलं आहे ना, कित्येक टुर्नामेंटच्या ऑर्गनायझरचे देखील जे काही कॉल झाले आणि लाईव्ह वरती देखील तुम्ही कमेंट पाहिल्यात. आणि हो बॉल पोहोचलाय पुन्हा एकदा लॉंग लेग मध्ये, आउट ऑफ द पार्क. 6 रन, षटकार, 6 धावा. नाही चालत डांगडिंग. छत्रपतींचा छावा या मिळाल्या 6 धावा. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स अँड बिल्डर लोणी शहरचे प्रोप्रायटर श्री वैष्णव कुमार त्रिभुवन व श्री गणेश अहिर पाटील यांचा दणदणीत षटकार. शरीरभेदक मारा होताना पाहायला मिळाला आणि चेंडू परत एकदा मैदानाच्या बाहेर आपल्याला जाताना पाहायला मिळाला. योगेश पवारच्या बॅटमधून हा षटकार क्रमांक जर अगदी आपण पाहिला ना, तर योगेश पवारने हा षटकार क्रमांक 3 निश्चितप्रमाणे जो खेळलेला आहे. इथे षटक क्रमांक 4 संपले. 2 बाद 63. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री सचिन शिंदे पाटील व श्री पप्पू शेठ गाडे पाटील रहीमपूर यांकडून ही पहा ओव्हर संपली. थँक्यू डीजे. तुम्ही पॅव्हिलियन कक्षामध्ये काय चर्चा चालू आहे अर्थात ऐकू तर येणार नाही आहे, परंतु चेहऱ्यावरती स्मित असे निश्चितप्रमाणे म्हणजे संघ मालक हनुमंत शेठ गव्हाणे अगदी आपण पाहतो. या टीमचे काही टीम मेंबर आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुशांत गायकवाड, सोन्या जरी बाद झाल्यास पण अमोल गागरे, निलेश यांना गायकवाड खेळायचा बाकी. काल जवळपास मला 7 ते 8 हजाराची कमाई झाली. हनुमंत गव्हाणे यांनी एक षटकार मारत ती कमाई सुद्धा होताना पाहायला मिळालेली. आज ही चर्चा निश्चितप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते की मैदानाच्या आतमध्ये आज कोण किती कमाई करणार आहे हे पाहिलं खूप मजा येईल. अर्थात ती कमाई कोणती असेल? शाबासकीच्या थापींची कमाई असेल. हो नक्कीच आपण पाहतोय. खरं तर एक शब्द तुम्ही या ठिकाणी वापरला. आज काय वेगळं पाहायला मिळणार आहे. खरं तर ही स्पर्धा जर आपण पाहिली अगदी पावसाळ्या हंगामामध्ये ही स्पर्धा सुरू आहे. हे खरं तर एक वेगळेपण आहे आणि विशेषतः ही स्पर्धा आपण पाहतोय या ठिकाणी टेनिस बॉलवरती घेतली जाते. दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं इतक्या मोठ्या प्रमाणात खरं तर भव्य दिव्य असं नियोजन तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळालं. दुसऱ्या बाजूला जर तुम्ही पाहिलं 7 इयर्स लाईव्ह
यांच्या माध्यमातून देखील अगदी 8 कॅमेऱ्याच्या माध्यमातून ही स्पर्धा अगदी लाईव्ह थेट प्रक्षेपण इथे तुम्हाला पाहायला मिळते. आणि खरं तर तिसरी बाब मी नक्कीच या ठिकाणी आवर्जून सांगेल, अगदी 3 समालोचक या ठिकाणी मनोज बेल्लेकर सर आहेत, माझ्याबरोबर शाहरुख पठाण सर आहेत, मी स्वतः राहुल बुंबे, अगदी 3 समालोचकांच्या माध्यमातून एकाच मॅचचं धावतं वर्णन या ठिकाणी मात्र सर्वांपर्यंत पोहोचते. हे देखील या ठिकाणी महत्त्वाचं असणार आहे. पुढे एकदा अमोल डुबे इथे तयार. फुलॉत लेनचा बॉल त्या ठिकाणी आपण पाहतो बॅकफूट पॉईंटला जाणार आहे. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती कोणताही नसणार आहे. धावफलक एका धावेने पुढे गेले. स्कोअर कार्डमध्ये आपण पाहतोय छोटासा बदलाव होणार आहे. 64 धावा. साई बालाजी लोणी संघ 4.1 नंतर 6 षटकांची मॅच आहे. योगेश पवार खरं तर आज चर्चेचा विषय ठरला आहे. आपण पाहतोय 13 चेंडूंचा सामना केला. 300च्या स्ट्राईक रेटनं 39 धावा. योगेश पवार नॉट आउट आहे. 2 जीवदान त्या आत्तापर्यंत त्याला मिळालेत. आणि पाहूया ह्या जीवदानाचा फायदा मैदानावरती कशा पद्धतीने घेतला जाणार. तर अमोल डुबेने पहिलं षटक हाताळलं होतं. तर पुन्हा एकदा आपण पाहतोय षटक क्रमांक 5 मध्ये अमोल डुबेला तुम्ही पाहणार आहात. कशा पद्धतीनं कामगिरी केली जाणार. योगेश पवारला लोखंडमध्ये मात्र पुन्हा एकदा यश त्याला मिळणार का हे आता आपण पाहणार आहोत. अमोल डुबे तयार. हो याबरोबर हा बॉल आपण पाहतो. पहा उंचीचा पुरेपूर फायदा घेतला गेलाय. अमोल डुबे आपण पाहतो आयकॉन आहे, परदेशवारी करणारा खेळाडू आहे, अनुभव देखील तितकाच मोठा आहे आणि त्या अनुभवाचा आज वापर करावा लागेल कारण आज संघ कॉलबॅकमध्ये आहे, आज संघ अडचणीमध्ये आहे. मला अशा प्रकारचं चेंडू आढळल्यानंतर मला डायरेक्ट बॅडमिंटन आठवलं. तशा प्रकारची अगदी कामगिरी होताना पाहायला मिळालेली आहे आणि माहिती एक धावसंख्येची किंमत काय असणार आहे हे अमोल डुबेला नवीन सांगण्याची गरज नाही. कारण एक काळ अमोल आणि योगेश एका संघामध्ये खेळलेले आहेत, त्यामुळे ही लढाई खूप पॉवरफुल आहे. कुठल्या प्रकारची शंका नाही. लॉंगॉनला चेंडू पोहोचला, क्षेत्ररक्षण परत एकदा खराब आणि चेंडू पोहोचला सीमा रेषेच्या बाहेर. 4 रन सावकार आहे. सीमा रेषा भेदून गेला आरपार. सनसनीत चौकार. श्री JD बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिगे पाटील यांचा सनसनीत चौकार. सर या अगोदर तुम्ही चुका केल्यात म्हणून तुम्ही कॉलबॅकला आले आणि कॉलबॅकला जर तुम्ही चुका करत राहिलात तर तुम्हाला या स्पर्धेला सुद्धा सोडावं लागणार आहे. त्यामुळे या चुका सर टाळाव्या लागणार आहेत. कॉलबॅकचा अर्थच आहे की तुम्ही ज्यावेळेस 1-2 सामने खेळताना ते एकदम सामने खेळत असताना ज्यावेळेस तुम्ही ज्या चुका करता या चुकांचं प्रायश्चित्त कुठं करायचं तर कॉलबॅकच्या राऊंडमध्ये करायचं. पण तुम्ही जर सातत्याने चुका करत असाल तर तुम्ही अडचणीत येणार कुठल्या प्रकारची शंकाच नाही. नक्कीच क्रिकेट हा खेळ म्हटलं तर नक्कीच चुकांचं प्रायश्चित्त करण्याची वेळ ही फार कमी वेळा मिळते आणि वारंवार जर तुम्ही त्या चुका करत असाल तर तुम्हाला ही स्पर्धा सोडावी लागेल. कारण क्रिकेटमध्ये मी नेहमी सांगत असतो चुका करा पण क्रिकेटच्या मैदानावरती नको. कारण तुमची एक चूक आणि प्रतिस्पर्ध्याचं विजयाच्या दिशेने एक नवं पाऊल तुम्हाला पाहायला मिळेल. समोरच्या बाजूला चेंडू ड्राईव्ह केलाय, दुर्बळ फील्डर तिथे हो अमोल डुबे पुन्हा एकदा. ही देखील एक चूक म्हणावी लागेल. कदाचित बॉल अडवला गेला असता त्या ठिकाणी स्टंपवरती लागला असता तर पुन्हा एकदा एक वेगळं चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं असतं. पण ही जर आणि तरची गोष्ट आहे. 70 धावा वापर करते निश्चितप्रमाणे पाहतोय. एक जमेची बाजू अजून एक सांगायला लागेल की योगेश पवार 45 वरती पोहोचलाय. पण काकाचं कौतुक करायला लागेल. काका ज्या प्रकारची साथ देतोय ना हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. काकांना 2 चेंडू वाटायला आले, 2 चेंडूमध्ये एकच धाव काकाची आहे. पण जी कामगिरी काकाची ना साथ देण्याची ती अप्रतिम होताना पाहायला मिळते. फुल टॉस उस पे बन गए बॉस और ये 6 रन बल्ला ऊपर 50 रन कंप्लीट. फटका असा ध्वाधार हा गेला बुलंदी षटकार. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स आणि बिल्डर लोणी शहरचे प्रोप्रायटर श्री राहुल शेठ. 17 चेंडू आणि 51 धावा. अर्धशतक इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये पूर्ण करतोय आणि नाव आहे योगेश पवार. या ठिकाणी श्री साई बालाजी या टीमचे टीम ओनर हनुमंत शरगावड यांनी कळवलंय या अर्धशतकी खेळीसाठी योगेश पवारला 1100 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जे असणार आहे. या स्पर्धेतलं हे 4थं अर्धशतक आणि आज 4था दिवस. राहुल जोनवाल यांनी 2 अर्धशतकं, गणेश जाधव सरांनी 1 अर्धशतक आणि हे या स्पर्धेतलं 4थं अर्धशतक पूर्ण करणारा योगेश पवार. सर आपण या गटाचा विचार जर केला ना, अ गट आज मैदानामध्ये जो पहिला सामना खेळतोय त्या संघाचा आयकॉन नगर जिल्ह्यातील आहे योगेश पवार. दुसऱ्या बाजूला त्या गटातला दुसरा संघ साई 11 सुजय पर्व शिर्डी हा संघ, त्याचा आयकॉन अमोल डुबे नगर जिल्ह्यातील आयकॉन. तर तिसरा संघ या स्पर्धेतला आहे संजूभाऊ गिरी 11 लोणी या ग्रुपमधला, त्याचा आयकॉन किरण खोबरे, तिने आयकॉन नगर जिल्ह्यातले एकाच संघात खेळणार आहे. आज या 3 मधून एक संघ सुपर 8ला जाणार आणि ते पाहणं सुद्धा फार गरजेचं आहे आणि ते पाहण्यासाठी प्रेक्षक सुद्धा आलेत.
यूट्यूबच्या माध्यमातून सुद्धा अनेकांच्या नजर आहेत. 7S लाईव्हच्या माध्यमातून नामदार षटकामध्ये सर्वांचं स्वागतही करूयात आणि परत एकदा जाऊयात सर मॅचच्या दिशेने. पुन्हा एकदा हा बॉल पावलांचा वापर केलाय. बॉल पोहोचलाय डीप लॉंग ऑनच्या डोक्यावरनं. मैदानात उठल्यात अग्नीच्या ज्वाळा. मैदानाच्या बाहेर गेलाय तोफेचा गोळा. छत्रपतींचा छावा या मिळाल्या 6 धावा. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स अँड बिल्डर लोणी शहरचे प्रोप्रायटर श्री वैष्णव कुमार त्रिभुवन व श्री गणेश अहिर पाटील यांचा दणदणीत षटका. 82 वरती धापलक. षटक क्रमांक 5 संपलंय. पाहता पाहता 82 रन. जबरदस्त कामगिरी या ठिकाणी होताना पाहायला मिळते. आता शेवटच्या षटकासाठी कोणाला पाचारण केलं जात आहे. मग परत संतोष आसनेला पाचारण केलं जाईल का? 20 धावा पहिल्या षटकात अगदी संतोष आसने खर्च केल्यात. वास्तविक पाहता गोलंदाजांनी जरी महागडे षट टाकत असेल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती आहे की क्षेत्ररक्षकांची 7ही गोलंदाजांना मिळाली नाही. म्हणजे गोलंदाजाला जर ताटमानाने चालायचं असेल तर क्षेत्ररक्षकांनी तितक्या प्रकारची चांगली साथ दिली तर तो गोलंदाज ताटमानाने चालू शकतो. त्याचा अर्थ आहे की पाठीचा कणा हा क्षेत्ररक्षक आहे गोलंदाजाचा. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आता शेवटचा षटक आहे आणि या शेवटच्या षटकात अजून किती धावा येत आहेत ते पाहायला खूप मजा येणार आहे. नक्कीच ह्या गोष्टीची देखील चर्चा होणं गरजेचं आहे. तुमच्याकडे क्षेत्ररक्षण कशा पद्धतीचं आहे? राहुल सर तुमचा आकडा काय असेल? किती धावा बनवल्या जातील पहिल्या डावात? मनोज सर तुमचा आकडा काय असेल? नक्कीच आपण पाहतोय आतापर्यंत 82 धावा आहेत. एक षटक बाकी आहे. योगेश पवार इथे उभा आहे आणि योगेश पवार जर शेवटचा चेंडूपर्यंत जर इथे पाहायला मिळाला तर मला तरी वाटते इथे मात्र 100 पेक्षा जास्त धावा या धावफलकावरती पाहायला मिळतील. माझा 95 ते 100च्या दरम्यान. पाहूयात. काकाच्या बॅटमधून मिड विकेटच्या दिशेने हा फटका. काका त्यांची कामगिरी अतिशय चोखपणे पार पाडतात म्हणून सर. तुम्ही उल्लेख केला मागच्या षटकामध्ये की योगेश पवारला साथ चांगली देत आहेत काका नवघण. कारण रनिंग बिटवीन द विकेट असेल, कॉलिंग असेल, त्याचबरोबरीने स्ट्राईक रोटेट करण्याचं काम असेल ते अतिशय चांगल्या रीतीने करत आहेत. त्यामुळे काका नवघण यांचं सुद्धा कौतुक करावं लागणार आहे. मी 95 ते 100च्या दरम्यान असं एक गोष्ट जी सांगितली त्याचं कारण आहे की समोर तितकं अनुभवी गोलंदाज संतोष आसने. या दरम्यान रिव्हर्स व्हॉट अ स्ट्रोक. नाईस स्ट्रोक. खूप दूरवरती चेंडू खेळलाय. पाठवला मैदानाच्या बाहेर. राहुल आणावा लागतो की काय? फटका असा ध्वाधार. हा गेला बुलंदी षटकार. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स आणि बिल्डर लोणी शहरचे प्रोप्रायटर श्री राहुल शेठ घोगरे पाटील. थँक्यू. श्री महेश. लागोपाठचे 3 षटकार खेळले गेलेत. इथे योगेश पवार यांच्याकडून त्यांच्यासाठी परत एकदा 1100 रुपयाचा पारितोषिक आहे. ते हनुमंत शेळगावाने साई बालाजी लोणी संघाचे संघमालक यांच्या वतीने. टोचतील हजारो लाखो काटे तुला तू त्यांच्याही आरपार हो. टोचतील हजारो लाखो काटे तुला तू त्यांच्याही आरपार हो. कळेल तुला कुवत तुझी तू विजयाचा षटकार हो. तू विजयाचा षटकार हो. आणि आपण पाहतोय लागोपाठचे 3 षटकार आणि योगेश पवारच्या इनिंगमध्ये एकूण 6 षटकार. एकूण 19 चेंडूमध्ये 63 धावांची इनिंग. आणि मला वाटतं योगेश पवारची इनिंग जर तुम्हाला आवडली असेल ना तर एकदा जोरदार टाळ्या योगेश पवारसाठी. काय फलंदाजी मैदानात आतमध्ये केली आहे. आज संघ अडचणीमध्ये आहे. मैदानावरती आला नुसता आला नाही तर त्याला आज प्रत्येक गोलंदाजावरती मोठमोठे स्ट्रोक खेळलेत आणि एक मोठी धावसंख्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 89 धावा प्रथमतः बॅटिंग करत असताना साई बालाजी लोणी संघाची धावफलकावरती आहे. नक्कीच सर. संकट येतात आणि संकट जातात परंतु ती संकट तुमची परीक्षा घेण्यासाठी येत असतात. तुम्ही योद्ध्यासारखं जर लढत राहिले तर तुम्हाला नक्कीच मार्ग मिळतो. आणि आज योद्धा या मॅचमध्ये असेल ना तर तो योगेश पवार आहे. फुल टॉस आणि परत एकदा फाईन लेगला चेंडू सीमारेषेच्या बाहेर पोहोचलाय. 4 रन. सीमा रेषा भेदून गेला आरपार. सनसनीत चौकार. श्री JD बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिगे पाटील यांचा सनसनीत चौकार. एक फुलटॉस चेंडू या ठिकाणी अगदी आपल्याला पाहायला मिळाला आणि या फुलटॉस चेंडूवरती चौकार तर आलाय. पण विशेष म्हणजे एक गोष्ट या ठिकाणी जी पाहिजे की इथे 3ऱ्या पंचांची मदत घेतली गेली आहे. रिव्ह्यू घेतला आहे बॅटिंग टीमकडून साईबालाजी लोणी टीमकडून बीमरसाठी. आणि आपल्याला पाहायला मिळेल 3ऱ्या पंचांची भूमिकेमध्ये सतीश भालेराव सर आहेत आणि ते आपल्याला कळवतील बीमर आहे की नाही. आणि फेअर डिलिव्हरी रिव्ह्यू अनसक्सेसफुल ठरलेला आहे. आणि अगदी आपण पाहतोय की मैदानाच्या आतमध्ये फक्त चौकार आला आहे. फक्त म्हणता येणार नाही आता. अर्थात
मोठा फटका आलाय, चौकार आलाय आणि चौकाराची रुपये धापालकर धावसंख्या 93 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यात. शेवटचे 3 चेंडू अजूनही यायचे बाकी आहेत. संतोष आसने तयार. पुन्हा एकदा योगेश पवार बॉल पाठवतोय बॉडी लाईन पार. योगेश पवारचा ट्रेडमार्क चरण षटकार. माझ्या पुढं नाही चालत डांगडिंग. छत्रपतींचा छावा या मिळाल्या 6 धावा. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स अँड बिल्डर लोणी शहरचे प्रोप्रायटर श्री वैष्णव कुमार त्रिभुवन व श्री गणेश अहिर पाटील यांचा दणदणीत थँक्यू. आणि विशेष म्हणजे एकदा जोरदार टाळ्या योगेश पवार साठी. या स्पर्धेतली सर्वोत्कृष्ट धावसंख्या वैयक्तिक बनवण्याचा मान योगेश पवारचा आहे. तब्बल 73 धावा, तेही फक्त आणि फक्त 21 चेंडूत. नक्कीच योगेश पवार साठी या ठिकाणी मी म्हणेल जिगर वालों को डर से कोई वास्ता नहीं होता. जिगर वालों को डर से कोई वास्ता नहीं होता. हम वहां भी कदम रखते हैं जहां कोई रास्ता नहीं होता. जबरदस्त कामगिरी योगेश पवारच्या माध्यमातून तुम्ही पाहताय. 99 धावा धावफलकामध्ये आहेत. राहुल सर, तीच गोष्ट आहे की कॉलबॅकच्या राऊंडमध्ये तुम्हाला इतक्या अडीअडचणी असतात, काट्याचा रस्ता असतो, तुम्हाला स्वतःची वाट ही स्वतःलाच बनवावी लागते, त्याशिवाय पर्याय नाही. आणि इथं अगदी आपण पाहतोय काय घडलंय. आणि नो बॉल आणि प्लस चौकार आणि 100 धावसंख्येचा टप्पा. हा चेंडू फेकताना आणि हा गेला नो बॉल. पार. हॉटेल साई छत्र लोणीचे प्रोप्रायटर श्री गणपत शेठ भोसले पाटील यांच्याकडून ही 11. थँक्यू. सर, या स्पर्धेतली सर्वोच्च धावसंख्या याच संघाच्या विरोधात झाली होती. पायरन्स क्रिकेट क्लबने 108 समोरच्या संघाला टार्गेट दिलं होतं याच संघाच्या विरोधात, बरोबर की नाही. आणि इथे सुद्धा तेच चित्र 104 झाल्यात. आता त्यांचंच रेकॉर्ड ते मोडतील का तेही पाहणं गरजेचं राहुल सर. तर म्हणून सर दुसरी गोष्ट जर आपण पाहिली ह्या स्पर्धेमधली सर्वोच्च अंक धावसंख्या 108 आहे. 104 बनवल्यात, 1 बॉल अजून बाकी आहे ह्या स्पर्धेत. विशेष म्हणजे अगदी आपल्याला गोष्ट पाहिजे की आता फिल्डिंग टीम सुजय परब साई इलेव्हन शिर्डी संघाने सुद्धा रिव्ह्यू घेतलाय. इथं बिमार जो दिला गेलेला आहे तो बिमार आहे की नाही, तिसऱ्या पंचांची मदत आणि नो बॉल आहे. दोन्ही टीमचा जो काही एक रिव्ह्यू होता तो इथे संपलेला आहे. त्यामुळे आता नो बॉल, फ्री हिट आणि 104 धावा आहेत. 108 धावसंख्येचा रेकॉर्ड. आणि इथे फाईन लेगला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 रन, चौकार. रेकॉर्ड इज लेवल. रेषा बेधून गेला आर पार. सनसनीत चौकार. श्री जेडी बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिगे पाटील यांचा सनसनीत चौकार. थँक्यू. आपण पाहिले पहिली इनिंग संपत असताना 108 रेकॉर्डची बरोबरी झालेली आहे. पण एक रेकॉर्ड ह्या इनिंग मध्ये घडला तो योगेश पवारनं. ह्या स्पर्धेमधील वैयक्तिक सर्वोच्च धावसंख्या योगेश पवारची तुम्हाला पाहायला मिळाली. तर दुसऱ्या बाजूला 108 धावा इथे साई बालाजी